नमस्कार. जय गोमाता. आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातून लोकसभेचा फॉर्म भरण्याचा उद्देश जनतेपर्यंत ह्या आपल्या देशामध्ये जे घटना घडत आहेत ह्या पोचावेत, कारण मी एकटा पोचू शकत नाही आहे. समाजकार्य करण्यासाठी मी व्रत घेतलेले आहे, परंतु मी इतक्या लोकांपर्यंत पोचू शकत नाही. पण ह्या लोकसभेच्या माध्यमातून पूर्ण जिल्हा तरी कव्हर करता येईल म्हणून मी ते फॉर्म भरलेले आहे. कारण ह्या सत्ता नको आहे आम्हाला व्यवस्था परिवर्तन हवी आहे. तर व्यवस्था परिवर्तन कशी होणार आहे? गाडीचा ड्रायव्हर बदलून उपयोग होणार नाही आहे, तर गाडीच बदलली पाहिजे. आणि त्या गाडी कशी बदलली पाहिजे की व्यवस्था बदलली पाहिजे. जल, जमीन, जंगल, जानवर हे वाचले नाहीत तर आम्ही काय वाचणार आहेत? आणि हे नसले वाचले तर आम्ही जगणार आहोत, नाही तर कोणीही जगणार नाही. म्हणून माझं सांगायचं आहे, तुमच्या इतके कडक कानून शासनाने आणलेले आहेत. तुमचं आधार कार्ड काढले, आधार कार्डला सगळं तुमचं घराचं पूर्ण बँक अकाउंट जॉईन केलेलं आहे, गॅस जॉईन केलेलं आहे, लाईट जॉईन केलेली आहे, सगळं तुमच्या गावातली जे तुमची शेताची जमीन आहे सगळी प्रॉपर्टी तुम्हाला लिंक केलेली आहे. आणि तुम्ही शासनाच्या विरोधात जर बोललात, शासन म्हणजे कोण? तुमचे नोकर. आता नोकराच्या विरोधात जर तुम्ही बोललात तर तुम्हाला ते आधार कार्ड बंद केलं जाईल. आणि आता नवीन कायदे आणले जातात. नवीन कायदा म्हणजे एक्झाम्पल, तुमच्या घरामध्ये बोर जर घेतलं पाण्याचं आणि ते जर केलं तर वर्षाला तुम्हाला 10,000 रुपये त्यांना द्यावंच लागतील. नाही दिले तर तुमचं ते पाणी बंद करणार. आणि दुसरा मुद्दा, शेतकऱ्यांचे बी बियाणे तुमची शेती आहे, शेत तुमचं, दार तुमचं, घर तुमचं, पण तुमचा अधिकार तुमच्यावर राहणार नाहीत. तुम्ही जर शेतामध्ये बी पेरलं आणि जर सरकार तुम्हाला विचारणार, हे प्रायव्हेट होणार. सगळं प्रायव्हेटाने बीज घेतलं आहे. बिल गेट्स यांनी सगळ्या बियाण्यावर पेटंट घेतलेले. आणि त्या बियाण्याचं पेटंट घेतल्यामुळे तर त्यांनी काय करणार, तुमच्या शेतामध्ये जर तुम्ही काही भाजीपाला लावला आणि जर तुम्हाला विचारलं की ते बी कुठून आणलं होतं, तर तुम्ही म्हटलं आम्ही घरचं असेल, तर त्याच्यावर बुलडोजर घालणार, तोडून टाकणार, तुम्हाला 3 वर्ष कैद करणार. आणि हा कानून त्यांनी बनवला आहे. आणि तुमच्याकडे एकच गाय घ्यायचा, एक गाय फक्त सांभाळायचा अधिकार असेल तुम्हाला. तो पण कायदा राजस्थान आणि गुजरातमध्ये चालू केलं आहे. आपल्याकडं पण येईल, महाराष्ट्रामध्ये पण येईल. आणि एकच गाय पाळू शकणार तुम्ही. जर 2 गाय पाळल्या, 3 गाय पाळल्या तर सरकारचं परमिशन असेल तर तुम्ही पाळू शकणार आहेत. म्हणजे सरकार म्हणजे कोण? इतकं गुलामगिरी. आणि जर त्या गायला 4 लिटर दूध मिळत असेल तर 2 गायीचं 8 लिटर दूध, 8 लिटर दूध असेल तर त्याच्यावर टॅक्स अगोदर तुम्हाला काढून घेतला जाईल. दूध पण कमी झालं तरी टॅक्स घेणारच ते. या माध्यमातून तिसरा मुद्दा आहे, तुम्हाला सांगतो, तुमची लाईट जी आहे, आपण लाईट जे आहेत, ह्या लाईटीचे जे प्रोजेक्ट आहेत, जसं आपण मोबाईलला रिचार्ज करतो तसं लाईटलासुद्धा रिचार्ज होणार आहे. मग तुम्हाला किती पैसे भरायचे हे सुद्धा तुमच्या हातात राहणार नाही. लाईटसुद्धा तुमच्या हातात नाही. तुमच्या त्या लाईटला जर तुम्हाला जर पैसे भरायचे आहेत, रिचार्ज करायचा, पैसे संपले की लाईट संपली. आणि तेही कोणाला देणार आहेत? प्रायव्हेटला देणार आहेत. आणि सगळं टोटली प्रायव्हेटीकरण होणार. आणि तुम्ही मग प्रायव्हेटवाल्याने तुमचं तुम्ही भांडत बसा. आणि टॅक्स मात्र हे सरकार खाणार. असे मुद्दे आहेत आपल्याकडे. पाण्याचे बघा, पाणी जे तलाव आहेत, मोठमोठे तलाव आहेत, नद्या आहेत, नाले आहेत, हे सुद्धा विकले जाणार आहेत आणि प्रायव्हेट होणार आहेत. हे सुद्धा तुमचं जाणार आहे. तो तुम्ही आहेत कुठं? तुमचं गाव, तुमच्या गावात ताब्यात काहीच राहणार नाही. म्हणून मी सांगतो आहे तुम्हाला, हे तलावसुद्धा तुमच्या ताब्यात नसतील तर तुम्ही हे गुलामगिरीचं. आणि तरी त्यांना तुम्ही मतदान करणार. कुठला खासदार हा रोखणार? जो खासदार ह्या मुद्दे रोखणार असेल त्याला नक्की तुम्ही मतदान करा. असे मुद्दे आहेत. आणि हा प्रोजेक्ट कुठले आहेत? इंडो इस्रायल म्हणजे कोण? अंग्रेजच आहेत ते. आणि हे शासन त्यांचंच आहे. आणि सगळं बँका जे आहेत, सर्व जे बँका आहेत, हे बँकावर राज्य कोणाचे आहे? रॉकचाइल्ड फॅमिली, रॉकफेलर ह्यांच्या बँका आहेत. पेट्रोल पंप कोणाचे आहेत? पेट्रोलच्या खाणे कोणाचे आहेत? रॉकफेलरचे आहेत. आणि हे सगळं त्यांचेच आहेत. हे कोण आहेत? आमचे डमी आहेत. हे आमचे जे लोक राज्यकर्ते जे आहेत हे सगळे बावले आहेत. हे भ्रष्टाचारी फुटीर नेते आहेत. फुटीर आहेत. तुम्ही तर बघताय आता, त्या पक्षातून त्या पक्षात, या पक्षातून त्या पक्षात, हे ऑलरेडी फुटीर आहेत. आणि अंग्रेजावर फुटलेले आहेत ते. ह्यांच्या हातात नाही काहीच. म्हणून मी सांगायचा उद्देश करतो आहे तुम्हाला, इस्रायल आपल्या शेतात आलं. तुम्हाला जर भाजीपालासुद्धा लावायचा असेल तर त्यांना विचारून लावावं लागेल. इस्रायल प्रोजेक्ट आहेत, इंडो इस्रायल. तुम्ही बघा प्रोजेक्ट जसं आल्यात काय गावामध्ये ऑलरेडी आलेत. हे कुणाचे प्रोजेक्ट आहेत? हे त्यांचेच आहेत. आणि ह्या कंपनी आहेत, प्रायव्हेट कंपनी आहेत. आणि आपल्याला तिथून हे जे इंडो इस्रायल म्हणजे कोण? हे आपले जे पंतप्रधान आहेत, मंत्री आहेत, पंतप्रधान मंत्री, तिथून हे चालवत. ह्या मंत्र्यांना चालवतो कोण? तेच लोक चालवतात. आपल्या पंतप्रधानाच्या हातात काहीच नाही आहे. आणि 1947ला जो देश स्वातंत्र्य झाला म्हणतो आपण, कशाच्या आधारे झाला?
किती तारखेला झाला आणि काय घटनेमध्ये लिहिले आहेत, त्याच्यामध्ये काय दिले आपल्याला, पॉवर ऑफ ॲग्रीमेंट काय दिले, हे जर द्यायची त्यांची ताकद नाही. माझं तर मत आहे की आम्ही स्वतंत्रच नाही आहे. आम्ही कशाना स्वतंत्र आहेत. आणि मी राष्ट्रपतीला आम्ही RTI टाकून मागणी केलेली आहे. तर त्यांनी काय सांगितलं आहे, राष्ट्रपतींनी सांगितलं की हे गहनचा विषय आहे, हा ह्याचा रिसर्चचा विषय आहे. राष्ट्रपती सांगतो आपल्या देशाचा की हा 1947ला आपण स्वतंत्र झालो की नाही माहीत नाही. मग आपण जायचं कुणाकडे, कुणाला विचारणार. आणि कुठला विरोध पार्टीसुद्धा बोलत नाही. मग तुम्ही या पार्टीला पण मतदान करता आणि त्या पार्टीला करताय, मग कुठल्या पार्टीला तुम्ही मतदान करणार, कुठली पार्टी असणार तुमच्याकडे. म्हणून मला सांगायचं आहे की हे सगळं खेळ चाललेलं आहे. आम्ही भावनिक संशोधन होऊन, हे संशोधनाचा खरं विषय आहे, पण याच्यामध्ये आम्हाला सांगणं आहे, आम्हाला आझादी आम्ही झालेलोच नाही. कुठल्या अँगलने आम्ही आझाद झालो आहे, रोजगार कुठले आहेत. आणि तरुणांना वाटतं की आम्ही नोकरी आहेत, नोकर विकर काय आहेत. तुम्ही रोजगार करा, रोजगार म्हणजे तुम्ही जे काम करत होते तेच विषय होते खरे. पण रोजगार तुमच्या गावातच असला पाहिजे. गावातलं जे घर तुमचं, दार तुमचं, जमीन तुमची, लाईट तुमचं, गॅस तुमचं, मंदिर तुमचं, शाळा तुमची आणि सगळ्या ताब्यात तुमची ग्रामपंचायतीला विचारा. हे सगळ्याचे सगळं गावच्या गाव कोणाच्या ताब्यात आहे, सरकारच्या ताब्यात आहे. आणि 62,000 शाळा महाराष्ट्रातल्या सगळ्या बंद करून टाकल्या शासनाच्या आणि सगळ्या प्रायव्हेट येणार आहेत. आणि हेच तुम्ही सरकार करणार का. हे कुठले धाराशिवचे उस्मानाबाद जिल्ह्याचे जे खासदारला उभे राहिलेत हे करणार का, हे मुद्दे घेणार का. त्यांना माझा सवाल आहे, तुम्ही जर करत असाल तर उद्या मी फॉर्म माघार घेतो, उद्या मी तुम्हाला सांगतो. पण तुम्ही हे करणार का, हे पार्लमेंटमध्ये बोलणार का. हेच तुम्हाला जनतेला मी सांगायला आलो आहे. आणि जनतेला माझं हात जोडून विनंती आहे, तुम्ही याच वर्षामध्ये 2024मध्ये नोव्हेंबरमध्ये एकदा विधानसभा जर संपली की सगळे तुम्ही गुलाम असणार आहात. आणि हे कोरोनासारखं महाभयंकर जे षडयंत्र होतं त्याच्यापेक्षा 20 पटीने येणार आहे, करोडो लोक मरणार आहेत. आणि हे तुम्हाला सांगण्यासाठी मी घरोघरी जायचा प्रयत्न करतो आहे. मला समजून घ्या, माझ्याकडे पैसा नाही आहे, मला लोक पैसे मागतात, मला इलेक्शनला तुम्ही आलेत, पण त्यांना माहीत नाही बिचाऱ्यांना की मी त्यात काही लोकांनी मला काल बार्शीमध्ये 11 रुपये दिले. काल आम्ही प्रचार करत होतो, लोक 11 रुपये देऊन पण सहकार्य करतात. तर मला जर तुमच्यापर्यंत पोचायचं असेल तर मला थोडंसं दान दिलं तर मी लोकांपर्यंत पोचेन. नाहीतरी मी हा व्हिडिओ तुम्ही नक्की व्हायरल करा आणि तुमच्या घरापर्यंत पोचवा. प्रत्येकाच्या घराघरात गेला पाहिजे, कारण मी तुमच्याकडे पोचू शकत नाही आहे. धन्यवाद. जय गोमाता. वंदे मातरम.